डायबिटीज आहे, मग रात्रीच्या जेवणामध्ये काय खायचं? भाकरी बंद करायची का? चपाती बंद करायची का? भात बंद करायचा? फक्त भाजी खायची का? तर आजच्या व्हिडिओमध्ये पुढील एका मिनिटामध्ये मी तुम्हाला रात्रीच्या जेवणामध्ये काय खायचं हे अगदी स्पष्टपणे सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपल्याला रात्रीच्या जेवणाची ताट जी आहे त्याला 3 भागात डिवाईड करायचं आहे. सगळ्यात पहिला भाग म्हणजे 50% भाग, दुसरा भाग असणार आहे 25% आणि तिसरा भाग असणार आहे 25%. तर 50% जो भाग आहे त्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे भाजी. भाजी असू शकते, पालेभाज्या असू शकतात, त्यामध्ये दुधी भोपळा असू शकतो, त्यामध्ये गवार असू शकते, भेंडी असू शकते, कारले असू शकतात. तर हे भाग तुमचा जो आहे अर्धा भाग आपण ठरवलेला 50%चा, तेवढे 50% भाग ताटातला तुमचा भाजी असायला हवी. नंतर येतो 25% असलेला भाग. तर त्या भागामध्ये आपल्याला प्रोटीन घ्यायचं आहे. कडधान्य असतील, पनीर असेल, अंडी असेल, जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर चिकन असेल किंवा मच्छी असेल, हे तुम्ही घेऊ शकता. त्याच्याने तुमचा प्रोटीनचा जो इंटेक आहे तो कंप्लीट होऊन जाईल. आणि तिसरा भाग जो आहे उरलेल्या 25%चा, त्यात आपल्याला घ्यायचं आहे कार्बोहायड्रेट्स. आता कार्बोहायड्रेट्स म्हणजे चपाती असेल, भात असेल किंवा भाकरी असेल. आपल्याला लक्षात ठेवा, कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे बंद करायचे नाही आहेत, फक्त त्याचा पोर्शन जो आहे तो आपल्याला कंट्रोल करायचा आहे. आणि हां, जर रात्रीचं जेवण झाल्यानंतर वारंवार शुगर वाढत असेल तर तशावेळी कार्बोहायड्रेटचा भाग कमी करून भाजीचा आणि प्रोटीनचा भाग वाढवावा लागतो. आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की रात्रीच्या जेवणामध्ये कुठल्या भाज्या चालतात, तर त्याची एक लिस्टच आहे, ती मी तुम्हाला डायरेक्टली मेसेजमध्ये पाठवून देईल. पण त्यासाठी तुम्हाला कमेंटमध्ये डिनर लिहावं लागेल. आणि तितकंच नाही तर माझ्या पेजला फॉलो देखील करावं लागेल, तरच मग तुमच्या मेसेजमध्ये डायरेक्टली ती लिस्ट येऊन जाईल. निरोगी राहा, काळजी घ्या. भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.